स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा जो आहे तो लातूरमध्ये पार पडतोय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। माझ्यासोबत बऱ्याच काही महिला आहेत, त्या नेमकं कुठून आल्यात या अनावरण सोहळ्याला आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। कुठून आलात नेमकं? रेणापूर। काय पहिल्याच शासकीय इमारतीच्या या जागेमध्ये पुतळा उभारलाय, नेमकं काय भावना आहेत? आत्मीयतेच्या भावना आहेत, जे सर्वांनी म्हणजे त्याला सहकार्य करावं आणि त्याचं म्हणजे मानसन्मान ठेवावा। स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ज्यावेळेस कधी कोणत्या कार्यक्रमाला यायचे, कधी भाषण वगैरे ऐकलं त्यांचं? हो, ऐकले। काय नेमकं आज काय त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासारखं काय आहे? काय बोलायचे? मुंडे साहेब आणि ह्यांचं विलासराव देशमुखांचं एक चांगलं नातं जे आहे ते होतं, छान होतं बंधुभावाचं, म्हणजे समानता, सगळ्यांना समानतेचा त्याने हे सांगत होते। मात्र त्या दोन्हींच्या सोडून जाण्यामुळं खूप मोठी पोकळी निर्माण झाली। हो, बरोबर आहे। म्हणजे विलास दादा म्हणजे काँग्रेस पार्टीचे होते आणि गोपीनाथ दादा BJPचे होते, पण तरी त्यांनी त्यांच्यामध्ये एक मत ठेवलं आणि त्यांनी लातूर जिल्ह्याचा, विशेषतः आमच्या रेणापूर तालुक्याचा पण म्हणजे थोडा म्हणजे विकास घडवून आणला। बाकी आणखीन काय, किती दिवसापासूनची उत्सुकता होती हे अनावरण सोहळा होणार आहे, तिथं आपल्याला तिथं जायचंय? लय दिवसानं होती, खूप दिवसानं। या अगोदर पण हा कार्यक्रम ठेवण्यात आलो होतो, मात्र पण पुढे ढकलला। हो, आणि रेणापूरची खूप प्रगती केली आहे त्यांनी। आणि गोपीनाथ मुंडे आमच्या रेणापूरमधूनच पहिल्यांदा निवडून आले होते। किती वेळेस मतदान करायला तुम्हाला म्हणजे योग आला त्यांना? खूप वेळेस केला आम्ही, आणि त्यांनी पहिल्यांदाच निवडून आले आमच्या रेणापूरमधूनच। पंकजाताई येतात का तुमच्या इकडे? तुमच्याशी कधी संवाद वगैरे? आल्या होत्या तेव्हाच आल्या होत्या, निवडणुकीच्या टायमालाच आल्या होत्या। खूप आनंद वाटतोय की पहिला पुतळा जो आहे तो महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा शासकीय इमारतीमध्ये लातूरमध्ये होतो। हो, आमच्या रेणापूरमध्ये झाला असता तर चांगला झाला असता। लातूर म्हणजे रेणापूरच आहे आम्हाला। लातूर आणि रेणापूर काही दुसरे नाही, आमचं लातूरच आहे। आमचं लातूर रेणापूर एकच आहे आमच्यासाठी, कारण एवढा भव्य सोहळा म्हणजे आज कुठून सगळे लोक येणार जाणार। आमच्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे की आमच्यासाठी आमच्या लातूरमध्ये कार्यक्रम व्हायला येते। काही लातूरला झाला, आम्हाला काही नाही। खूप आनंद आहे आम्हाला। या ठिकाणी पाहिलं गेलं तर या महिलांच्या चेहऱ्यावरला एक वेगळा आनंद जो आहे तो काय सांगून जातो, आणि आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यादरम्यान मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन सोबत सूर्यदुज मीडिया, लातूर।